हाय गाईज, वेलकम टू प्रियंकाज आर्ट अँड क्राफ्ट। आंबेडकर जयंती जवळ येत आहे आणि त्याच्यासाठी सुंदर अशी भीमकन्या नावाची नथाचं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर ही नथ बनवण्यासाठी नेहमीप्रमाणे आपण 18 गेजची वायर घेतलेली आहे आणि त्या वायरला राऊंड करून लूप बनवला आणि ते पाठीमागच्या बाजूला प्रेस करून घेतले। तर ही भीमकन्या नावाची नथ जी आहे ती आपण आता प्रेसची बनवत आहोत, त्याच्यामुळे पाठीमागच्या साईडला असं आपण लूप बनवून घेतलेला आहे। त्यानंतर 0.3 ची वायर आहे ती वरच्या बाजूला लूपच्या शेजारी आपण घट्ट गुंडाळून घेतलेली आहे। वायरवरती राऊंड येतील अशी वायर गुंडाळलेली आहे आणि एक्स्ट्राची वायर आपण इथे कट करून टाकणार आहोत। तर असं राऊंड केल्यामुळे आपली वायर जी आहे ती खाली सरकणार नाही आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक ब्ल्यू कलरचा क्रिस्टल इथे म्हणजे कुंदन आपण यूज करणार आहोत आणि तो एडी स्टोनचा कुंदन आपण बेस वायरमधून ओवून घेतलेला आहे। त्यानंतर तो पॅक करण्यासाठी आपण परत याच्यामधून वायर पास करून घेऊन हा जो कुंदन आहे तो पॅक करून घेणार आहोत। तर हा एडी स्टोनचा जो कुंदन आहे त्याच्या बाजूने खाची असतात त्यामधून आपण वायर पास करून हा कुंदन बेसवरती घट्ट अटॅच करून घेणार आहोत। याच्यामध्ये आपल्याला कुंदन अटॅच करताना कोणतीही मर्यादा नाही आहे किंवा कोणतेही असं नियम नाही आहे की बाबा तुम्ही कुठून वायर पास करायला पाहिजे। तर फक्त आपला जो कुंदन आहे तो बेसवरती एकदम घट्ट पॅक व्हायला हवा, हीच एक कंडिशन असते इथं। आणि त्याच्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणाहून वायर पास करून घेऊन 4-5 ठिकाणी याला असं घट्ट बांधून घेऊ शकता। त्यानंतर आपण बाजूने मोती ॲड करणार आहोत। तर मोती आपण इथे 0.5 mm चा गोल्डन मनी आणि 4 mm चा मोती आपण इथे यूज करणार आहोत। तर मोती ओवून झाल्यानंतर 0.5 mm चा गोल्डन बीड ओवून वायर ही पाठीमागच्या बाजूने आपण परत यामधून रिटर्न काढून घेणार आहोत। सेम याच मेथडने आपण इतरही मोती अरेंज करून घेणार आहोत। तर मोती जे आहेत ते या कुंदनच्या एका साईडने आपण अरेंज करून घेणार आहोत। त्याच्यासाठी एक झालं की एक अगदी जवळजवळ आपल्याला हे मोती इथे ॲड करून घ्यायचे आहेत। तर मोती ॲड करण्याची नेहमीची आपली सेम पद्धत आहे, त्याच्यामुळे आपण एका शेजारी दुसरा मोती हाताने घट्ट पकडून मग अरेंज करणार आहोत, जेणेकरून मध्ये दोन मोत्यामध्ये गॅप राहिला नाही पाहिजे। गॅप जर राहिला तर फिनिशिंग येणार नाही, त्याच्यामुळे आपल्याला अगदी जवळजवळ हे मोती अरेंज करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर हँडमेड ज्वेलरी बनवायला आणि शिकायला आवडत असेल तर माझे इतरही ट्युटोरियल्स व्हिडिओ नक्की पहा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तसेच जर तुम्हाला नथ मेकिंग किंवा इतर ज्वेलरी मेकिंगचा व्यवसाय सुरू करायचा असेल त्याच्यासाठी ऑनलाईन क्लासेस पण अवेलेबल आहेत, ते पण तुम्ही जॉईन करू शकता। फ्लॉवर ज्वेलरी मेकिंग, महाराष्ट्रीयन ज्वेलरी मेकिंग, नथ मेकिंग असे वेगवेगळे क्लासेस आपले अवेलेबल आहेत, त्याचे बॅचेस सतत सुरू असतात, तर तुम्ही ते पण जॉईन करू शकता। आणि स्वतःच्या पायावर उभारण्यासाठी छोटासा छान ज्वेलरी मेकिंगचा बिझनेस तुमचा स्टार्ट होऊ शकतो। तर इथे बघा आपण हे सर्व मोती ओवून झाल्यानंतर त्याच्या बाजूने वायर रॅपिंग करून घेतलेलं आहे। एका साईडला आपण हे सर्व मोती अरेंज करून घेतलेले आहेत। त्यानंतर हे लावलेले मोती आणि आपला कुंदन हे दोन्ही पण एकासोबत एक अटॅच व्हायला हवेत, म्हणून त्याच्यामधून आपण वायर पास करून घेणार आहोत। वायर पास करताना वायर ही नखाने सरळ करून घ्यायची आहे, तेव्हाच ती छोट्या छिद्रामधून पास होते। तर बघा कुंदनच्या बाजूचे जे छिद्र आहेत त्यामधून आपण वायर पास करून घेणार आहोत। हा कुंदन घट्ट अटॅच झाल्यानंतर आपण बेसला वायर गुंडाळून घेतलेली आहे। त्यानंतर बेस वायर थोडीशी कर्व करून आपण याच्यामध्ये 3 mm साईजचे गोल्डन बीड्स ओवून घेतलेले आहेत। हे गोल्डन बीड्स ओवून झाल्यानंतर बेसला वायर घट्ट गुंडाळली आणि त्यानंतर भीमकन्या हे नाव आपण इथे बाजूने जोडून घेणार आहोत। तर बाजूने नाव जोडताना प्रत्येक गोल्डन मण्यांच्या मधून खाचीमधून आपल्याला ही वायर घट्ट अशी जोडत जायची आहे। प्रत्येक राऊंड जो आपण घेणार आहे, रॅप घेणार आहोत, तो आपल्याला अगदी घट्ट असा घ्यायचा आहे। आणि हे आपण जेव्हा वायर बांधत आहोत तेव्हाच याचा आकारसुद्धा आपल्याला मेंटेन करत जायचा आहे। वायर जर घट्ट अरेंज नाही केली तर नाव हे घट्ट अटॅच होत नाही, त्यामुळे घट्ट राऊंड आपल्याला या भोवती घ्यावे लागतात। लास्टला आपण ब्ल्यू कलरचे 4 mm साईजचे 6 क्रिस्टल यामध्ये ओवून घेणार आहोत। बेस वायरमध्ये वरती आपण याला 6 क्रिस्टलला अरेंज करून घेणार आहोत। त्याच्यासाठी आपण याला हाताने पीळ देऊन घेतलेला आहे आणि त्याचं फ्लावर बनवून घेतलेला आहे आणि मध्यभागी आपण याला गोल्डन मणी जो की 5 mm साईजचा आहे तो इथं ओवून घेतलेला आहे। शेवटी आपण याला बाजूने रॅपिंग करून घेणार आहोत। तर वायर रॅपिंग कसे करायचे आपण इतरही व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे, तर इतर व्हिडिओ तुम्ही नसतील पाहिले तर नक्की पहा। नथ मेकिंगचे खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत। लास्टला आपल्याला 5 mm साईजचा एक गोल्डन बीड्स इथे ओवून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा शेवटी जोडून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण ही भीमकन्या नावाची नथ इथे रेडी केलेली आहे, अगदी पटकन तयार होते। बाजूचं लूपसुद्धा आपण इथे बनवून घेणार आहोत। तर त्याला यश शेप आकार देऊन बाहेरच्या साईडला आपल्याला याला राऊंड लूप बनवून घ्यायचा आहे। लूप बनवून झाल्यानंतर आपल्याला अगोदरचे जे सुरुवातीचे लूप आहे ते लूप आणि नंतरचे हे जे लूप आहे ते एकावर एक येत आहे की नाही हे चेक करायचं आहे। आणि पाठीमागचे लूप हे आतल्या बाजूला थोडेसे कर्व असलेले असायला हवे। तर ही नथ तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा। थँक्यू।